माधवी महाजनी यांनी त्यांच्या 4था अंक या आत्मचरित्रात त्यांचे पती ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यांनी या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे अभिनेते रवींद्र महाजनी यांना सुरुवातीला व्यसन आणि जुगाराची सवय होती. याबद्दलचे अनेक किस्से त्यांनी सांगितले. यात रवींद्र महाजनी यांना त्यांच्या आईवडिलांनी 2दा घरातून हाकलून दिले होते. याचाही खुलासा माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात पेज नंबर 27 आणि 28 वर केलाय. याबद्दल माधवी यांनी म्हटलंय की एकदा मी कॉलेजमधून येत असताना रवी अचानक पुण्यात आला. उदास, सैरभैर चेहरा. म्हणाला, काल मी जुगारात माझ्याकडचे सगळे पैसे हरलो. ते मला वडिलांनी कॉम्प्युटर क्लासची फी भरण्यासाठी दिले होते. दादा म्हणजे हरा महाजनी, रवीचे वडील, त्यांना सर्वजण त्यांची मुले सुद्धा दादा म्हणत. तर रवी मला म्हणाला, आता जर मी अशा अवस्थेत घरी गेलो तर दादा मला घरातही घेणार नाहीत, हाकलून देतील. काय करावं मला समजत नाही. त्याचा निरागस चेहरा पाहून मला एकदम भरून आलं. मागचा पुढचा काही विचार न करता मी माझ्या हातातल्या 6 सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्याच्या हातात ठेवल्या. त्यानं बिंदास त्या बांगड्या घेतल्या आणि निघून गेला. घरी गेल्यावर आईनं विचारलं, अगं हे काय, सोन्याच्या बांगड्या काय झाल्या तुझ्या? मी गांगरले. सुचेन ती थाप ठोकली. म्हटलं, अगं लोकलमध्ये चढत असताना कोणीतरी माझ्या हातातून वरबडून घेतल्या. गर्दी इतकी होती, काहीच करता आलं नाही मला. आईला पुष्कळ हळहळ वाटली, पण बिचारी गप्प बसली. आई कधी खोटं न बोलणारी. मी माझ्या आईशी प्रथमच व शेवटचं रवीच्या निरागस चेहऱ्याकडे बघून खोटं बोलले. तिच्या कष्टाच्या पैशांनी तिने मला माझी हौस म्हणून त्या बांगड्या करून दिल्या होत्या. आजही त्या आठवणीने मी दुःखी होते. दुसऱ्या दिवशी मला रवीचा एक मित्र भेटला. त्यानं मला विचारलं, तू काल त्याला पैसे दिलेस का? मी चपापून म्हटलं, का? काल तो रात्रभर जुगाराच्या अड्ड्यावर होता आणि सगळा जुगार तो हारला. अर्थात त्यानंतर रवीनं स्वतः भेटून मला पुन्हा तितकाच निरागस चेहरा करून सांगितलं, आधीचे पैसे मिळवण्यासाठी मी तू दिलेल्या बांगड्या मोडून त्या पैशानं काल रात्रभर जुगार खेळलो, पण सगळेच पैसे हरलो मी. आता या कर्माला काय म्हणावं. हे एक दुष्टचक्र झालं होतं. तो कायमच हारायचा आणि हारलेले पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा जुगार खेळायचा, तेव्हाही हारायचाच. मी रवीशी लग्न करू नये असं माझ्या मित्रमैत्रिणी तर सांगत होत्याच, पण खुद्द रवीच्या आई सुद्धा मला म्हणाल्या, याच्याशी तू लग्न करू नकोस, याच्या सवयी चांगल्या नाहीत. 2दा घरातून हाकलून दिलेलं आहे आम्ही. तुझ्यासाठी मी दुसरा चांगला मुलगा पाहिजे. पण मी कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तर अशा प्रकारचा खुलासा माधवी यांनी त्यांच्या या पुस्तकात केलाय. रवींद्र महाजनी यांचे वडील हरा महाजनी हे एक स्वातंत्र्य सेनानी होते. तसेच रवींद्र महाजनी यांच्या आईने सुद्धा अनेक सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतला होता. रवींद्र महाजनी यांना त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या व्यसन आणि जुगाराच्या सवयीमुळेच त्यांना 2दा घरातून हाकलून दिल्याचा खुलासा माधवी यांनी त्यांच्या 4था अंक या पुस्तकात केलाय.